जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून सर्व परिचित असलेले नाव म्हणजे एलॉन मस्क. आपल्या इनोव्हेटिव्ह आणि जगावेगळ्या आयडिया लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एलॉन मस्कला ओळखले जाते. टेस्ला नंतर आता स्टारलिंकची सेवा देखील भारतात लवकरच सुरू होणार असे चिन्ह दिसत आहे. भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओने स्टारलिंक इंटरनेट सेवा भारतात आणण्यासाठी एलॉन मस्कची कंपनी स्टार स्पेसएक्स सोबत करार केल्याची बातमी आली आहे. पण स्टारलिंक हा नेमका काय प्रकार आहे, याचा सर्वसामान्यांना काय फायदा होईल आणि भारतात ही सेवा कधीपर्यंत सुरू होऊ शकते, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी सूरज आणि तुम्ही पाहत आहात आमचे युट्यूब चॅनल चांग भलं. स्टारलिंक ही एलॉन मस्कची कंपनी स्पेसएक्स द्वारे चालवली जाणारी एक उपग्रह इंटरनेट सेवा आहे. हे सॅटेलाइट ब्रॉडबँड सॅटेलाइटच्या कव्हरेज मधल्या कोणत्याही जागेत इंटरनेट सेवा प्रदान करू शकते. सध्या एलॉन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. एलॉन मस्क स्पेसएक्स, टेस्ला आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचे मालक असून ते अमेरिकन प्रशासनात देखील महत्वाची भूमिका बजावत आहे. स्टारलिंकच्या माध्यमातून हाय स्पीड इंटरनेट सेवा प्रदान केली जाते. या प्रकारच्या इंटरनेट सेवेचे वेगळेपण म्हणजे दुर्गम भागात देखील ही इंटरनेट सेवा अगदी सहजरित्या पोहोचवली जाऊ शकते. स्टारलिंकची इंटरनेट सेवा सध्या 100हून अधिक देशांमध्ये उपलब्ध आहे. भारताच्या शेजारी असलेल्या भूतानमध्येही त्यांची सेवा सुरू आहे. असे असले तरी स्टारलिंकला अद्याप भारतात नियामक मान्यता मिळालेली नाही. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने देखील याबाबत विचार केला जात आहे. पण सद्यस्थितीतील घडामोडी पाहता लवकरच भारतातील इंटरनेट सेवांचे चित्र बदलू शकते. सध्या वापरात असलेली ब्रॉडबँड सेवा भूमिगत फायबर केबल्स आणि सेल्युलर टॉवर्सवर अवलंबून आहे. मात्र स्टारलिंक लो अर्थ ऑर्बिट उपग्रहांद्वारे इंटरनेटची सुविधा प्रदान करते. हे उपग्रह जमिनीवर असलेल्या रिसिव्हर्स पर्यंत सिग्नल पोहोचवतात आणि त्यांचे इंटरनेट डेटामध्ये रूपांतर करतात. स्टारलिंकचे सुमारे 7,000 उपग्रह सध्या कक्षेत फिरत आहेत. 100 देशांमध्ये स्टारलिंकचे 40 लाख ग्राहक असून दर 5 वर्षांनी नवीन तंत्रज्ञानासह स्टारलिंकचे नेटवर्क अपग्रेड होत राहील, असे एलॉन मस्क यांचे म्हणणे आहे. मस्क 2021 मध्येच भारतात ही सेवा सुरू करू इच्छित होते, परंतु नियामक समस्यांमुळे ही गोष्ट लांबणीवर पडली. आता मात्र लवकरच ही सेवा भारतात सुरू होऊ शकते. स्टारलिंक सेवेचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्याला स्टारलिंक डिश आणि राउटरची आवश्यकता असेल, जे पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांशी थेट संपर्क साधेल. ही डिश जवळच्या स्टारलिंक सॅटेलाइट क्लस्टरशी आपोआप कनेक्ट होते. स्टारलिंक एका निश्चित ठिकाणी इंटरनेट प्रोव्हाइड करते, मात्र अतिरिक्त हार्डवेअरचा वापर केल्यास ते चालत्या वाहनामध्ये, बोटीमध्ये आणि विमानामध्ये देखील चालू शकते. सध्या वापरात असलेल्या इंटरनेट सेवांपेक्षा स्टारलिंक अधिक गतीने इंटरनेट सेवा प्रदान करते. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ऑनलाईन गेमिंग आणि HD स्ट्रीमिंग साठी स्टारलिंक अधिक उपयुक्त मानले जात आहे. स्टारलिंकचा सर्वाधिक फायदा भारतातील ग्रामीण आणि दुर्गम भागात होणार आहे. भारतातल्या अनेक भागात अजूनही फायबर कनेक्टिव्हिटी पोहोचली नसून तेथील इंटरनेट सेवा सुद्धा फारशी चांगली नाही. स्टारलिंकच्या आगमनानंतर भारतातील ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी लक्षणीयरित्या मजबूत होऊ शकते. स्टारलिंकची भारतात काय किंमत असेल हे जाहीर झाले नसले तरी भूतानमधील स्टारलिंकच्या सेवांच्या किमतीवरून भारतात त्याची किंमत किती असू शकते याचा अंदाज लावता येतो. भूतानमध्ये निवासी लाईट प्लॅन 3,000 रुपये भूतानी चलन प्रति महिना असा उपलब्ध आहे. भारत आणि भूतानच्या चलनाचे मूल्य समान आहे, म्हणून ही किंमत भारतीय चलनातही तीच असेल असा अंदाज लावला जात आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.